एक महत्त्वाची घडामोड आहे। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या युतीसाठी कोणत्याही अटी नाहीत असं संजय राऊतांनी म्हटलंय। राज आणि उद्धव ठाकरे यांची सहमती असेल तर युती होईल असं राऊतांनी दावा केलाय। एकनाथ शिंदेंचा संताप मात्र फडणवीसांच्या पोटात ढवळाढवळ झाल्याचं सुद्धा राऊतांनी म्हटलंय। चोरांसोबत जाणार नाही, शिवरायांची शपथ घ्या असं ठाकरेंनी म्हटलं। कोणतीही अट नाही, राऊतांनी म्हटलं। महाराष्ट्र हितासाठी अट कशी असू शकते असा सवाल मनसेने केलाय। आता कसं आहे, आटी घालायचं म्हणायचं आणि मी सगळं विसरतो म्हणायचं हे मला कुठं पटत नाही। हे पाच दोघांनी महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र यायला हरकत नाही, पण जर समोरून जर आटी घालण्यात येत असतील तर ते कसं काय महाराष्ट्राच्या हितासाठी तुम्ही आटी कशा घालतात मला हेच नाही कळालं। त्यात अट आणि शर्त आहे कुठे? कोणतीच नाही। एकही अट आणि शर्त त्याच्यामध्ये जर कोणी टाकली असेल तर मला सांगावं। राज ठाकरेंचं म्हणणं आहे महाराष्ट्र हितासाठी, उद्धव ठाकरे म्हणतात महाराष्ट्र हितासाठी। प्रश्न इतकाच आहे, या महाराष्ट्र हिताच्या फॉर्म्युल्यात भारतीय जनता पक्ष बसत नाही। ही अट नाही, ही लोकभावना आहे। याला कोणी अट आणि शर्त म्हणत असेल तर त्यांनी थोडंसं राजकीय अभ्यास करणं गरजेचं आहे। राज ठाकरेंनी युतीची तयारी दाखवल्यानंतर उद्धव ठाकरेंनी अट टाकली। त्यावरून मनसेच्या नेत्यांनी ठाकरेंच्या शिवसेनेवर पलटवार केला। पण संजय राऊतांनी मात्र उद्धव ठाकरेंनी कोणतीही अट ठेवली नसल्याचं सांगितलंय। आता जसं भारतीय जनता पक्ष हिंदुत्वाचं सर्टिफिकेट वाटत सुटली आहे, हा हिंदुत्ववादी, हा हिंदुत्ववादी नाही, हा हिंदुत्व द्वेष्टा, हा हिंदुत्व द्रोही, त्याचप्रमाणे हा महाराष्ट्रप्रेमी, हा महाराष्ट्रद्रोही याचं सर्टिफिकेट वाटण्याचा अधिकार शिवसेनेला नाही। महाराष्ट्रद्रोही कोण आहे का महाराष्ट्र समजून घेतोय। जर तुम्हाला समजत नसेल तर माननीय राज ठाकरे यांना एक ट्रेनिंग स्कूल काढावी लागेल। आणि राज ठाकरे फार सुज्ञ नेते आहेत, त्यांनाही माहिती आहे महाराष्ट्रद्रोही कोण। मनसेच्या प्रमुखांनी एक भाष्य केल्यावर त्याच्यावरती तुम्ही कशाला वाद घालताय? नका वाद घालू। ठाकरेंची शिवसेना महाराष्ट्रप्रेमी कोण आणि महाराष्ट्रद्रोही कोण हे ठरवू शकत नसल्याचं संदीप देशपांडेंनी म्हटलंय। यावर महाराष्ट्रद्रोही कोण हे अख्ख्या महाराष्ट्र जाणतो असं संजय राऊतांनी म्हटलं। आज राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना युतीचा एक प्रस्ताव काय तो कामाचं बोला यार। आज राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना युतीचा एक प्रस्ताव काय तो कामाचं बोला यार। बघा, एकनाथ शिंदेचा संताप होऊ शकतो। का रागवले? त्यांनाही नको आहे की कामाचं बोला। मग कामाचंच करतोय ना आम्ही। तुम्ही तुमच्या कामाचं बघा। ते आता दरे गावात आहे, तिथून ते कदाचित त्यांच्या पक्षप्रमुखांना भेटायला दिल्लीत जातील ना, ते त्यांचं काम करतील, आम्ही आमचं काम करू। आम्हाला कोणत्याही प्रकारचा संताप नाही, उलट आम्ही आनंद व्यक्त करू। आम्हाला असं कोणत्याही घरामध्ये भांडणं लावणं हे आमचा धंदा नाही। ज्यांनी हा धंदा केला त्यांना तो लकलाभ, परंतु आम्ही अशा कौटुंबिक वातावरणामध्ये कधीही ढवळाढवळ करण्याचा आमचा प्रयत्न नसतो। म्हणून संताप वगैरे नाही, एकत्र या, आम्ही तुमचं स्वागत करू। राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का या प्रश्नावर काल एकनाथ शिंदे चिडले होते। यावरही राऊतांनी प्रत्युत्तर दिलंय। दोघे एकत्र आले तर आम्हाला आनंदच आहे। कोणीही आपल्यातले मतभेद विसरून एकत्रित येत असतील तर याच्यामध्ये काही वाईट वाटण्याचं कारण नाही। फक्त मला असं वाटतं की जो आमचे माध्यम आहेत ते जरा जास्त त्याच्यावर विचार करतात। जास्त मला असं वाटतं की ज्याला टू रीड बिटवीन द लाईन्स म्हणतो ते तुम्ही अधिक करताय, त्याच्यामुळे वाट बघा। आले तर उत्तम आहे, आम्ही स्वागत करू। देवेंद्र फडणवीस हा संताप दाखवणार नाहीत, पण आतून त्यांचं पोटात ढवळाढवळ सुरू होऊ शकते। पण त्यांनी जर असं म्हटलं की दोन भाऊ एकत्र येणार असतील तर आनंद आहे। भाजपचा आनंद हा किती खोटा असतोय आम्हाला माहिती आहे। ते आनंद पोटात माझ्या मावेना हे असं त्यांचं जरी असलं तरी त्यांच्या पोटात आणि बघा, मी ओळखतो सगळ्यांना ओळखतो। आतापर्यंत काड्या घालण्याचं काम कोणी केलं कॅफेत जाऊन हे आम्हालाही माहिती आहे।